नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये मी आज आपल्याला चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. तर आपल्या चकल्या बघू शकतात, अगदी खणखणीत वाळलेल्या आहे आणि तेलामध्ये दुपटीने छान अशा फुलत आहे. तर अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे. तर चकली आपण इथे बघू शकतात, खूप छान अशी फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बटाटे जे आहेत ते आधी बॉईल करून घ्यायचे. साबुदाणा जो आहेत ना, मी जसं मागच्या पापडच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं ना, की मी एकदाच खूप सारा साबुदाणा भिजू घातला होता, तर त्याच्यामध्येच मी ह्या 2-3 रेसिपी बनवून घेतल्या. तर साबुदाणा आपल्याला रात्री भिजत घालायचा आहे. जवळपास भिजल्यानंतर आपल्याला इथे आता ही सकाळची क्लिप आहे. तर मी काय केलं, छान बटाटा असा बॉईल करून घेतले. तर बटाटे आपल्याला छान असे मऊसूत उकडून घ्यायचे, जेणे की खिसताना ते गाजणार नाही. आणि आपल्याला ही प्रोसेस अगदी फास्ट करायची. बटाटे गरम असतानाच छान असे सोलून घ्यायचे. सोलल्यानंतर छान दाखवल्याप्रमाणे आपल्याला किसणीमधून किसून घ्यायचे. आपण मॅश पण करू शकतात, पण मॅश केले ना तर गाठ राहण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो इथे किसणीनेच किसा. तर बघू शकतात माझे हात अगदी लाल झालेले आहे, म्हणजे बटाटा खूप असा गरम आहे. तर बटाटा गरम याकरता वापरायचा आहे कारण की आपला साबुदाणा जो आहेत ना, तर तो गरम गरम बटाट्यामध्ये जर आपण साबुदाणा मिक्स केला तर छान असा आपला साबुदाणा फुलतो आणि शिजून पण निघतो. तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट अशी करून घ्यायची आहे. तर आता मी काय केलं, इथे आपण लाल तिखटच्या बनवू शकतात किंवा हिरवी मिरचीच्या बनवू शकतात. तर मी पापड वगैरे लाल तिखटचे बनवले होते, म्हणून थोडंसं वेगळं वाटण्यासाठी मी इथे आता चकली जी आहे ती हिरव्या मिरचीची करणार आहे. तर आपण देखील हिरवी मिरची वापरून चकली बनवू शकतात. हिरवी मिरचीची चकली अगदी चवदार लागते. तर मी यासाठी छान अशा फ्रेश हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचे देठ काढून घेतल्यानंतर आता त्याला खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेणार आहे. तर जर आपल्याला वेळ नसेल तर आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये पण त्याला फिरवून घेऊ शकतात. तर माझ्याकडे इथे खलबत्ता होता, मग ठेचूनच घेतल्या म्हणजे त्याची चव अजून छान वाढेल म्हणून. तर आधी कैचीने थोड्या कट करून घेतल्या आणि नंतर मग त्याला छान असं कुटून घेतलं. पण कुटण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, मिरचीमध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. फक्त जेवढे मिरच्या असेल ना तर तेवढं, बाकीचं मीठ आपल्याला मिश्रणमध्येच घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा पूर्ण अंदाजा येईल. तर छान असं कुटून घेतलेलं आहे. तर इथे एक छोटीशी टीप द्यायची ती म्हणजे हिरवी मिरची जर आपण वापरत असाल तर ती आपल्याला जेव्हा आपलं बटाटा मॅश होईल, साबुदाणा जेव्हा आपण मिक्स कराल ना, तर तेव्हाच आपल्याला मिरची जी आहे ती मिक्सरमधून काढायची किंवा कुटून घ्यायची. जर आपण आधीच मिरची कुटून ठेवली तर त्याचा कलर काळा होऊन जातो. म्हणून आपल्याला जेव्हा मिक्स करायची तेव्हाच फ्रेशली आपल्याला त्याला कुटून घ्यायचे. आता मी इथे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं. आता मिठाचं प्रमाण आपल्याला कसं वापरायचं आहे, जास्त घालायचं नाही कारण की ओला असला ना पदार्थ तर आपल्याला जास्त दिसतो, पण सुकल्यानंतर त्याची खारट होण्याची शक्यता असते. म्हणून जितकं आपल्याला मिश्रण दिसत असेल ना तर त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपण मीठ घालू शकतात. तर म्हणजे आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल. आता मिरची मी इथे कुठल्याच घातलेली, म्हणून इथे आपण कलर बघू शकतात, अगदी छान असा हिरवागार दिसतोय. तर हिरवी मिरची आधी आपल्याला कुटून नाही ठेवायची, नाहीतर मग आपली चकली काळी पडू शकते. आता मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स केल्यानंतर जे आपल्याकडे कढई किंवा पातेलं असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाण्याचं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे. अगदी चिमूटभरच मी इथे मीठ घातलेलं आहे चवीसाठी. तर छान असं पाणी उकळल्यानंतर आपण जे मिश्रण मिक्स केलेलं आहे ना, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची. वाफ याकरता काढायची आहे, जो आपला साबुदाणा कच्चा आहे ना तर त्याने छान असं शिजून निघेल आणि आपल्याला चकली गाळायला पण त्रास होणार नाही. तर ही प्रोसेस नक्की करा. याने काय होईल, छान असं साबुदाण्याला दम लागलात ना तर चकली घालण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि
ही जो साबुदाणा आहे ते जवळपास मी इथे अगदी लो फ्लेमवर 10 ते 15 मिनटं त्याला वाफ काढून घेतलेली. म्हणजे आधी पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्या साबुदाणा. पाणी गरम झालेलं असतं त्याच्यामुळे साबुदाणा आपला पटकन शिजून निघतो आणि असं ताट ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायची. आता एका साईडला मी पॉलिथिन स्वच्छ अशी धुवून ठेवली होती आणि त्याला वाळत घातली. म्हणजे एका साईडला आपलं साबुदाणा शिजत राहील, दुसऱ्या साईडला आपल्या चकल्या घालण्याची पण आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर आता बघू शकता छान अशी वाफ आपल्या साबुदाण्याला लागलेली आहे. तर अशाच प्रकारे 2-3 वेळेस आपल्याला त्याला खालचं वर आणि वरचं खाली असं करून शिजवून घ्यायचं आहे. जो म्हणजे थोडासा आपला साबुदाणा जो आहे तो ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण साबुदाण्याला वाफ काढून घेतलेली आहे. आता इथे साबुदाणा आणि बटाट्याचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात. जवळपास मी इथे अर्धा किलोच्या वर साबुदाणा वापरलेला आहे आणि त्याला मी 1.25 किलो बटाटे वापरलेले आहे. तर काही आपण कमी अधिक प्रमाण घेऊ शकतात, त्याने काही आपल्या चकलीची जी चव आहे त्याने काही बदल होणार नाही आहे. तर आता मी इथे वर आलेली आहे कारण की उन्हामध्येच हे पदार्थ खूप छान वाळतात. तर मी अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये चकलीची चाळणी घालून घेतली. आता आपल्याला पाणी पण 1 हात पाण्याचा लावायचं आहे कारण की आपलं मिश्रण गरम असेल ना, तर पाणी लावलं की लगेच आपल्याला साच्यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जर 2 किंवा 3 असेल आपल्या मदतीला तर खूपच छान. एकीने जर आपलं साबुदाण्याचं पीठ भरून दिलं की लगेच आपण पटपट त्याच्या चकल्या गाळू शकतात किंवा पॉलिथिनमध्ये पण घालून आपण त्याच्या चकल्या गाळू शकतात. तर मी इथे साच्यानेच पूर्ण चकल्या जे आहे ते गाळून घेतलेले आहे. तर जर आपण साबुदाण्याला अशा प्रकारे वाफ दिलीत ना तर चकली गाळण्यासाठी अगदी सोपी जाते. तर बघू शकतात आपली छान अशी चकली जी आहे ती गाळल्या जाते. तर अशाच प्रकारे मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या गाळून घेतलेल्या होत्या. वर खूप ऊन होतं म्हणून मी पूर्ण व्हिडिओ काढू शकले नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे दाखवते. तर मी सर्व चकल्या गाळून घेतल्या आणि छान त्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्या. चकल्या गाळल्यानंतर आपल्याला जवळपास 2 ते 3 तासानंतर पुन्हा त्याला पलटून छान त्याला वाळून घ्यायचं आहे. तर हे उन्हाळ्याचे पदार्थ छान असे उन्हामध्ये खणखण वाळलेत ना तेव्हाच ते वर्षभर आपण स्टोअर करू शकता. तर बघू शकतात पांढरशुभ्र आपली ही चकली अगदी रेडी आहे. तर मी चकली 2 ते 3 दिवस छान अशी खणखण वाळून घेतलेली आहे कारण की आपण याला वर्षभर स्टोअर करत असतो ना म्हणून. तर चकली गाळल्यानंतर आता मी इथे आपल्याला तळून दाखवते. तर तळल्यानंतर आपण बघू शकतात पूर्ण चकलीतला जो साबुदाणा असा फुललेला आहे. तर ज्या मी काही छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत ते फॉलो करा. त्याने आपली चकली अशी खुसखुशीत होईल आणि तोंडात अशी नरम पण पडणार नाही, अगदी ठिसूळ होईल. तर खूप सारे प्रकार आहेत चकली बनवण्याचे, त्याच्यातले मी एक प्रकार आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर आपण ह्या प्रकारे पण बनवू शकतात. झटपट होईल, तुटणार नाही आणि चव पण खूप छान होते. तर अशा प्रकारे जर आपण हिरवी मिरचीची चकली केली तर झणझणीत पण होईल. तो उपवासाच्या वेळेस आपल्या तोंडाला पण चव येईल. तर बघू शकता दुपटीने आपली चकली ही अशी फुलती आहे. तर पूर्ण चकली आपली पांढरशुभ्र झालेली आहे आणि पूर्ण साबुदाणा जो आहे तो छान असा व्यवस्थित ते फुललेला आहे. बघू शकतात मी इथे आपल्याला चकली जी आहे ती मोडून दाखवते. हातामध्ये ठेवताच अगदी छान अशी बारीक होते, म्हणजे आपली चकली अगदी ठिसूळ झालेली आहे. तर ह्या पद्धतीने जर आपण चकल्या बनवल्या तर आपल्या चकल्या फसणार नाही, अगदी परफेक्ट होईल. आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.